बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका उज्ज्वला इंगळे लिखित कथा फ्रॉक. वैशे, अव वैशे, तुला शाळेत जा लागत नाही का व? रुक्मीच्या आवाजाने आरशासमोर उभी असलेली वैशाली दचकून भानावर आली. जातो ना व. कायले घाई करून राहिली तू? तुही मॅडम म्हणते तुमची वैशी साऱ्या लेकराईच्या मागून येते. तुले लवकर जाता येत नाही का व? काम असतात ना मले. फनकारानं वैशाली पाय आपटून बोलली. हा, माहित आहे, लय काम असतात तुले. पाणी आण म्हटलं की तोंडावर 12 वाजते तुया. ते राणी पाय ना, बाप एवढा आहे आणि माय रीना कामाला पैते आणि उकसल लेकरू सारे काम करते घरातले. मॅडम म्हणते शाळेत लय हुशार पण आहे. आणि पाय तुझ्या बापानं डोक्यावर चढवले तुले. काही गरज होती काय तुला 2-2 नवे फराक आणण्याची? हा माणूस ही निरापोट्टीचे लाड करते. रुक्मी तावानं बोलत होती. कायले काव काव करून राहिली व? मै लाडाची पोरगी आहे. हसत हसत सदाशिव बोलला. मले काय करा लागते? चढवा अजून डोक्यावर. भांडे आपटत आपटत रुक्मी बोलली. तशी वैशी बापाच्या कडेवर जाऊन बसली. पप्पा, मले की नाही नव्या फराकावर मॅचिंग बांगड्या आणि लिपस्टिक आणि बेल्ट पण पाहिजे. वैशी लाडात आली होती. परवा आपण बाजारात जाऊ आणि सगळं सामान आणू. बापाच्या आश्वासनानंतर वैशालीची कळी खुलली. उडी मारत तिने पायात चपला अडकवल्या. दप्तर पाठीला अडकवून ती शाळेकडे धावू लागली. धावताना वर खाली होणाऱ्या फ्रॉकच्या हालचालीकडेच तिचं लक्ष होतं. शाळेची पहिली घंटा वाजली. टन 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 आवाज गावाच्या वेशीवरील मंदिरावर पोहोचला. तशीच हरणाच्या वेगाने पाठीवर एका बाजूला घसरत जाणारे दप्तर सावरत, शर्टाच्या बाहीला काही जण नाक पुसत पाखरांसारखे बागडत मुले शाळेच्या आत शिरत होती. वर्गासमोर उभ्या असणाऱ्या वर्षाबाईंना गुड मॉर्निंग टीचर म्हणत चेहऱ्यावरचे स्मित हास्य घेऊन वर्गात थोड्याशा ठेंगाण्या, अंगाने भरीव आणि कुरळ्या केसांच्या बाई वर्षाबाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडत्या बाई. बाईंनी परिपाठाला उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतली. वैशाली कुठे आहे ग? बाई येऊन राहिली. गण्या जोरात ओरडला. हिचं नेहमीच. बाई नाराजीने बोलल्या तशी वैशालीची स्वारी शाळेत शिरली. बाई वैशी आली, वैशी आली. पोरं सुरात ओरडली. आज वैशालीचा अवतार मात्र नेहमीपेक्षा वेगळा होता. छान गुलाबी रंगाचा, त्यावर हिरव्या रंगाची पानं, नीटनेटक्या 2 वेण्या घातलेली वैशाली स्वतःमध्येच गर्क होती. हा वैशे, नवा फराक. राणी हरकून बोलली. तशी वैशालीची कळी खुलली. पुरे पुरे. बाई रागावल्या. वैशाली, तू लवकर येत जा बरं. बाईंनी वैशालीला दम दिला. मुले वर्गात निघून गेली. मधली जेवणाची सुट्टी झाली. बाई जेवायला बसल्या तसा पोराने एकच गलका केला. राणीला व वैशालीला धरून मुले आत बाईंकडे घेऊन आली. बाई, बाई, या वैशीनं राणीचा फराक फाडला. नाही 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 बाई, मी नाही फाडला, तो तसाच फाटला. वैशाली रडकुंडीला येत बोलली. बाईंनी सर्वांना शांत केलं. मुलांना विचारून सर्व प्रकार जाणून घेतला. राणीसोबत खेळता खेळता तिला पकडण्यासाठी वैशालीने प्रयत्न केला असता तिचा फ्रॉक वैशालीच्या हाताला आला व तो फाटला. वैशालीने जाणून बुजून काही केलं नव्हतं, परंतु राणीकडे केवळ 2च फ्रॉक होते. राणीकडे असणारे 18 विश्व दारिद्र्य, त्यामुळे तिची ऐपतच नव्हती नवीन फ्रॉक घेण्याची. तिच्याकडे जुनेच फ्रॉक होते. घालून घालून आधीच विरलेला तो फ्रॉक थोड्याशा ओढण्याने फाटला होता. हे सर्व रामायण सुरू असताना कोणीतरी राणीच्या आईला झालेला प्रकार सांगितला. शाळा सुटली. घराच्या रस्त्यावर राणीची आई उभी होती.
शाळेतून येणाऱ्या वैशालीच्या दंडाला धरून तिने ओढले. तिच्या अंगावर खेकसत जोरात ओरडली. वैशे, कायले फाडला व तिचा फराक? तुला समजत नाही का व? बेदारलेली वैशाली गप्प होती. तोच राणी बोलली. जाऊ दे ना मग, तो इरलाच होता ना व. या शब्दासरशी राणीची आई थंड झाली व जोरात हमसून हमसून रडू लागली. वैशाली घरी आली ती गप्पच. तिने न बोलता घरातील कामं, भांडी घासली, झाडून काढलं. जेवताना ती गप्पच होती. लेकीत झालेला बदल सदाशिव रुक्मिणीच्या लक्षात आला. त्यांची अल्लड व खोडकर लेक एकदम गप्प झाली. काय झालं व वैशे? तुले बरं नाही वाटत काय? वैशालीनं नकारार्थी मान हलवली. त्या दिवशी न बोलताच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिव उठल्या उठल्या बोलला. वैशे, चल तुले बाजारात नेतो. तुले सामान आणायचं आहे ना? मले नाही पाहिजे काय पण. पण काय? रुक्मिणी आश्चर्यचकित होऊन बोलली. पण माझ्या नव्या फरकातला एक फराक मी राणीला देते. सदाशिव रुक्मिणी दोघे चकित झाले. स्वतःची फुटकी वस्तू कोणाला न देणारी वैशाली आज नवा फ्रॉक देण्याची भाषा करीत होती. सदाशिवने प्रेमाने तिला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या जवळून सगळा प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वैशालीने रडत रडत सगळा प्रकार सांगितला. तुझ्याच्यानं तिचा फराक फाटला म्हणून तू नवा फराक देऊन राहिलीस व? रुक्मिणी हसून बोलली. तसं नाही व. राणी माई गळी नाही, पण तिचा बाबा दारू पिते. तिच्यासाठी काही आणत नाही. तिची आई काम करते, ते पैसे पण घेऊन येते. राणी सारं सांगते मले. आता नवा फराक घ्यायला किती टाइम लागेल तिले? वैशी हमसत होती. मग जुना फराक दे ना तिले. रुक्मिणीने सल्ला दिला. मग तिले नवा कधी घालायला भेटेन? वैशालीच्या प्रश्नावर सदाशिव रुक्मिणी दोघे गहिवरले. रुक्मी तशीच आत गेली. सदाशिवने आणलेल्या नवीन फ्रॉकमधून तिने वैशालीच्या संमतीने एक फ्रॉक निवडला व तो फ्रॉक घेऊन ती राणीच्या घरी आली. राणीच्या आईला रुक्मीने वैशालीचे मत सांगितले. त्या बालमनाचे विचार ऐकल्यावर तिला गहिवरून आले. ती राणीला म्हणाली. राणी, आंघोळ कर. हा नवा फराक. थोड्या वेळाने दोन्ही मैत्रिणी नवीन फ्रॉक घालून शाळेच्या दिशेने उड्या मारत गेल्या. सदाशिव रुक्मिणी दोघेही भरल्या मनाने दोघींकडे पाहत उभे राहिले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.